टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रामनवमी निमित्तानं साईबाबांची शिर्डी दुमदुमून गेली आहे। पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या दर्शनासाठी दिसून येत आहेत आणि खरं तर अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत दाखल झाल्या आहेत। साईनामाचा जयघोष करताना प्रभू श्रीरामांचा देखील जयघोष साईनगरीमध्ये पाहायला मिळतोय। आज जर बघितलं तर प्रसन्न वातावरणामध्ये भाविक जे आहेत ते दर्शन घेत आहेत आणि अनेकांनी कावडीने गंगाजल आणलेला आणि त्याने साईंच्या मूर्तीचा अभिषेक जो आहे तो केला जातोय। भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी अनेक उपाययोजना साईबाबा संस्थांनी केलेल्या आहेत। त्यासोबत ठिकठिकाणी LED वॉल असतील ते देखील उभारण्यात आलेले आहेत। जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं असा हेतू जो आहे तो साईबाबा संस्थांचा दिसून येतो। आपल्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आहेत। सर, काल पण लाखोंची गर्दी होती, आजही दुपटीनं गर्दी वाढल्याचं चित्र दिसतंय। अनेक पायी पालख्या देखील दाखल झालेल्या आहेत। आज दिवसभरामध्ये खरं तर काय कार्यक्रम असणार आहेत आणि रामजन्माचं स्वागत कसं होणार? बाबांच्या कालावधीत हा 1911ला रामनवमीचा उत्सव सुरू झालेला आहे। त्याच्यामुळं या उत्सवाचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे। काल सकाळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि काल दिवसभरामध्ये जवळपास लाखाच्या वर साई भक्तांनी जे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। आजसुद्धा सकाळपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती साई भक्तांची या ठिकाणी झालेली आहे। गोदावरीचं पाणी घेऊन जे ते बाबांच्या स्नानासाठी जे आहे ते जवळपास 4000 साई भक्त जे आहेत ते कावडीने पाणी घेऊन आलेले आहेत। त्याचबरोबर जे आहे ते अयोध्यावरून सुद्धा जे आहेत 16 साई भक्त जे सायकलने अयोध्येला गेलेले होते आणि तिथून पाणी घेऊन जे आहे ते बाबांच्या स्नानासाठी आलेले आहे। आज दिवसभरामध्ये जे आहे ते 5 वाजता जे आहे ते बाबांच्या रथाची मिरवणूक जी आहे ते गावामधून निघेल। त्यानंतर संध्याकाळी जे आहे ते म्हणजे दिवसभराची दुपारची आरती आहे, संध्याकाळची आरती आहे, नंतर आपण पोत्याचं पूजन या ठिकाणी करत असतो, निशाणाची मिरवणूक आहे, असे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आहेत। आणि साई भक्तांची गर्दी लक्षात घेता आज रात्रभर मंदिर जे आहे ते भक्तांसाठी जे आहे ते खुलं राहणार आहे। आज संध्याकाळी जे आहे 7 वाजता जो आहे तो मनोहर उदास यांचा साई भजनाचा कार्यक्रमसुद्धा जो आहे तो आयोजित केलेला आहे। बघितलं तर साई मंदिराच्या जवळ राम जन्माचं कीर्तन होतं, त्यानंतर राम जन्माचं स्वागत होतं, तेथे देखील काय तयारी? जे राम जन्माचं स्वागत आपण करतो त्या अगोदर कीर्तन होतं, तिथे कशी तयारी आहे? आज जे आहे सकाळी 10 ते 12 कीर्तन असतं, काल बी 10 ते 12 कीर्तन असतं। उद्या जे आहे उत्सवाचा शेवटचा दिवस आहे, सकाळी 10 ते 12 या कालावधीमध्ये कीर्तन होईल आणि 12 वाजता जे आहे ते मंदिरामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि या दहीहंडीच्या कार्यक्रमाने जे आहे उत्सवाची सांगता होणार आहे। आपण जर बघितलं तर आपण या सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवलेली आहे, पोलिसांचा बल देखील वाढवलेला आहे। साई प्रसादालयामध्ये कशा पद्धतीने भाविकांची भोजनाची सुविधा केली? मोठ्या प्रमाणावर साई भक्त या ठिकाणी येणार आहेत, त्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे। 3 दिवसामध्ये जे प्रत्येक दिवशी जे आहे वेगवेगळे मिष्टान्न जे आहे म्हणजे वेगवेगळे स्वीट्स जे आहेत प्रत्येक दिवशी वेगवेगळे ठेवण्यात आलेलं आहे आणि साई भक्तांचं जे आहे मोठ्या उत्साहामध्ये आनंदात स्वागत जे आहे ते करण्याची सर्व तयारी जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे। 3 दिवसीय उत्सव कसा आहे हे गोरक्ष गाडीकर साहेबांनी सांगितलं। तर त्यासोबत जर बघितलं तर भाविक जे आहेत प्रसन्न वातावरणामध्ये साईबाबांचं दर्शन घेत आहेत। साईनामाचा जयघोष अक्षरशः साई मंदिर परिसरामध्ये दिसून येतो। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।